आहे. प्लीज वेलकम अजिंक्य राऊत आणि अद्वई. सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप स्वागत आहे नाशिकमध्ये. अद्वई, व्हॉट डू यू फील एक्झॅक्टली? तू जेनझी आहेस, प्रॉपर Yes. जेनझी आहेस. वाय? I am. सो जेनझीला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? म्हणजे सोशल मीडियावर स्वतःला मिरवणं की कॉलेजेसमध्ये जाऊन मस्त अभ्यास करणं? आय थिंक काय आवडतं याच्यापेक्षा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की काय नाही आवडत. इतर प्रश्न तू विचार त्याच्यामध्ये इतक्यादा आढेवेढे होतात, पण जेव्हा जेनझीचा टॉपिक आला आला की दे आर ऑन फायर. पण मला एक सांग अजिंक्य, इंजिनिअरिंगने तुला तुझ्या ऍक्टिंग करिअर मध्ये कधी काही हेल्प केली आहे का? खूप केली. सिरियसली? आता आपण एक गेम खेळणार आहोत. गेमचं नाव आहे नाभिना हाजना. आय थिंक तू खेळलेला आहे. एकदा हा, एकदा so, तो खेळ. माझ्याशी बोलत असताना तुम्हाला येस नो हा ना आहे नाही बोलायचं नाही. तू जे काही शिकलीस तुला ते आवडलं? जवळपास. अरे इतकं काय विचार करतेस? आवडलं की नाही ते सांग फक्त. मला एक सांग, साऊथ बॉम्बे ऍक्सेंट हा लहानपणापासून आहे की तुला डेव्हलप नाही. नाही बोलली आउट. वेल, सध्या आउट ऑफ सिलेबसचा झोन जो आहे तो खूप वाढलेला आहे आणि एक खास चित्रपट येतोय ज्यामध्ये आउट ऑफ सिलेबस म्हणजे पुस्तकांच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी वेगळं बघणार आहात. आणि सध्या याची स्टारकास्ट जी आहे ती माझ्यासोबत आहे. प्लीज वेलकम अजिंक्य राऊत आणि अद्वई. सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप स्वागत आहे नाशिकमध्ये. आणि डेफिनेटली मला तुम्हाला विचारायला आवडेल की नाशिकमध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला फार आवडते? आउट ऑफ सिलेबस प्रश्न इथूनच सुरुवात करूया. मी सांगू अगदी खरं सांगायचं सांग. तर इथली जी पत्रकार परिषद आहे, म्हणजे काही पत्रकारांना मिळून आम्ही जे काही भेटतो आणि ते कित्येक वर्ष जे जे काम करत आलेत. बऱ्याचदा इन्फ्लुएन्सर्स आजकाल प्रश्न विचारायला आणि काहीतरी रील्स बनवायला वगैरे येतात, भेटतात वेगवेगळ्या सिटीजमध्ये. पण नाशिकमध्ये मला तसं त्या ॲक्चुअल पत्रकारांना भेटून आणि ते ज्यानुसार क्रिटिक करतात, ते ज्यानुसार एक न्यूट्रल टोनमध्ये विचारतात प्रश्न वगैरे. सो मला ते खूप एक्साइटिंग आणि महत्त्वाचं पण वाटतं. सो त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने आपण अगदी ओल्ड स्कूल पद्धतीने आणि नव्या पद्धतीनेचं मिक्सचर होऊन आपण पोहोचू अशी फीलिंग येते. सो दॅट्स क्या अ बात फेअर है. फील. आम्ही- अँड ऑफ कोर्स आर.जे. प्रथम. हे काही स्क्रिप्टेड नव्हतं का? अद्वै, तुला काय आवडतं नाशिकबद्दल? तू पहिल्यांदा आली आहेस? नाही, ॲक्चुअली खूप आउट ऑफ सिलेबसच उत्तर आहे. तर मी दुसऱ्यांदा आली आहे नाशिकला. मी याच्या पहिले आलेली आर्किटेक्चरच्या आमच्या एका ट्रिपवरती. तर आपली जी नदी आहे त्याच्या तटावरती आमचं आर्किटेक्चरचं साईट होतं आणि त्यासाठी आम्हाला ती सॉरी आय फॉरगॉटन नेम ऑफ द रिव्हर. गोदावरी. गोदावरी. येस. तर तर गोदावरी नदीच्या तटावरती आमची आर्किटेक्चरची साईट होती आणि ती साईट स्टडी करायसाठी आमची टूर होती इकडे. सो त्या नदीच्या अवतीभवती सो वी हॅड टू डू अ कॅरेक्टर स्टडी अबाउट इट हम्म. आणि त्या पूर्ण एरियाला म्हणजे तिथे मार्केट वेगळं आहे. ती जी हनुमानची मूर्ती आहे त्याची जो काही हिस्ट्री आहे की ती पूर्ण सबमर्ज होते पावसाळ्याच्या वेळेस नाशिकमध्ये आणि ज्या प्रकारे आम्ही या पूर्ण म्हणजे त्या लोकॅलिटीचं स्टडी केलं, इट वाज सो ब्युटिफुल. म्हणजे मला प्रेम झालं नाशिकशी. वाव वाव, खूप किती सुंदर. छान. नाशिक एकदम साऊथ बॉम्बे स्टाईल मध्ये ती एक्सप्लेन करतेय. वाव, दिस इज सो फॅन्टास्टिक. बट ऍट द सेम टाइम या चित्रपटामध्ये MPSC हा खूप मोठा विषय आहे. त्यानंतर वृक्षतोड हा पण आहे विषय. हो. सो तुला काय वाटतं सध्याच्या युथने काय करायला हवं या सगळ्याच बाबतीत? म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे की त्यांनी सामाजिक कार्य करायला पाहिजे? मला असं वाटतं आत्ताचं यूथ इतकं अवेअर आहे हं. सगळ्याच बाबतींमध्ये. म्हणजे हम्म. एआय असो, टेक्नॉलॉजी असो, काही टेक्निकल गोष्टी असो किंवा प्रॅक्टिकली ऑन फील्ड कामं आणि त्यांच्यासाठी जे जितकं योग्य वाटतं तितकंच, स्पेशली जेन झीज जनरेशन जे आपण म्हणतो किंवा इव्हन मिलेनियल्स जे जवळ-जवळ जेन झीज दिसतायत आणि जेन झीपेक्षा यंग दिसतायत बरेचसे. सो असं सगळी सिच्युएशन जी आहे, तर अवेअरनेस तर खूप जास्त आहे आत्ता आणि गोष्टी करण्याचे ऑप्शन्स पण बरेचसे आहेत, अवेलेबल झालेत. म्हणजे सोशल मीडिया फॉर दॅट मॅटर आणि ज्यानुसार एक आवाज उचलून एक आपलं मत मांडून कितीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रसार आणि प्रचार होतोय. सो हा एक खूप वेगळा आणि खूप भन्नाट असा काळ आहे. सो कोणी काय करावं बद्दल कोणी एक सांगणं खरं तर फार मॅटर करत नाही. पण ह्यामध्ये आउट ऑफ सिलेबस ह्या सिनेमाच्या निमित्ताने जो 3 जुलैला आमचा येतोय, मला हे नक्की सांगावसं वाटेल, की ह्या टेक्निकल गोष्टी, ह्या एआय किंवा हे आधुनिकीकरण किंवा हे जे काही सिमेंटची जंगलं तयार होत आहेत, ज्याची आवश्यकता आहेच. पण तीच फक्त प्रगती आहे का? ह्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहणं
आहे. जर आपण इक्वली तसेच झाडं लावत नसू, जर इक्वली तसंच एक पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करत नसू तर एका अर्थी तो शेख चिल्ली जसा स्वतःचीच फांदी तोडत असतो, तसं आपण करतोय का ह्याच्यावरही जरा विचार करावा युथने. कारण आपणही युथच आहोत आणि आपण सगळे आता पुढच्या जनरेशनवर गोष्टी सगळ्या सोपवून पुढे जाणार आणि आपल्यालाही पुढे जगायचं अजून बरीच वर्ष टचवूड. पण सांगण्याचा मुद्दा हा, की ह्या दोन्हीचा एक समन्वय साधला गेला पाहिजे. सो हं. ह्या ह्या बॅलन्सबद्दलचा अवेअरनेस आणि ॲक्शन्स दिसायला हवे. दॅट्स ऑल. आमचा आमचा एका अर्थी संदेश ह्या आउट ऑफ सिलेबस सिनेमामधून तोच आहे. ओके. अद्वै, व्हॉट डू यू फील एक्झॅक्टली? तू जेन झी आहेस? प्रॉपर येस, जेन झी आहेस? आय वॉव! एम. सो जेन झीला कुठली गोष्ट सगळ्यात जास्ती आवडते? म्हणजे सोशल मीडियावर स्वतःला मिरवणं, की कॉलेजेसमध्ये जाऊन मस्त अभ्यास करणं, की जरा थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात बसणं, काय आवडतं? आय थिंक काय आवडतं याच्यापेक्षा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, की काय नाही आवडत? आणि ओह! व्हेरी जेन क्लेव्हर. झीला काय नाही आवडत जे जसं अजिंक्य बोलला, की आपण हे यांच्यावरती सोपवून जाणार आहे. सो द सिस्टम दॅट वी आर लिव्हिंग इन टुडे इज नॉट बिल्ट बाय अस, बट वी आर सफरिंग इन इट. वी, यू, एव्हरीबडी इज सफरिंग इन इट. अँड Gen Z does not like that we have gotten so comfortable with the fact that our lives are like this. The waking up every day, the being tired, being exhausted, the whole circle of capitalism. The Gen Z is trying to, with the tech that is increasing, the Gen Z is kind of आपल्याला परत आपल्या रूट्सकडे आणतंय आणि दॅट्स नॉट हाऊ पीपल परसीव्ह जेन झी. कारण मी ज्यांच्याबरोबर पण कन्व्हर्सेशन करते, आय हॅव सच इन्साइटफुल कन्व्हर्सेशन्स विथ दोज पीपल हू आर लाईक हू आर जेन झी, मोर दॅन people who are millennials, who are so caught up in their life and the work and the jobs that they cannot see a different way that the world could work. But the Gen Z, we have a vision. We are not comfortable with this life. We know that things need to change. So म्हणजे धाडस हेच आहे की we are comfortable in expressing our discomfort. Yes. ब्रिलियंट. आय थिंक एरवी इतर प्रश्न तू विचार. त्याच्यामध्ये इतक्यादा आढेवेढे होतात, पण जेव्हा जेन झीचा टॉपिक आला, आला की ते दे शी आर इज ऑन फायर. अँड शी इज सो क्लिअर, व्हिच इज सो अमेझिंग. आणि दॅट वाज एक्झॅक्टली, सो एक्झॅक्टली. गुड. कारण आय थिंक मी आणि अजिंक्य वी आर मिलेनियल्स आय एम अ आणि मिलेनियल, येस. त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे, की एकदम ते टिपिकल माइंडसेट असं असतं, की मोठं व्हायचंय, मग डिग्री घ्यायची आहे आणि देन यू नीड असा टू डिसाईड. असा होता माइंडसेट आणि पण त्यासाठी मला आय रिअली हॅड टू फाईट इन माय ओन हेड. जे आता तुझ्यासाठी किंवा जेन झीसाठी किती इझिली ईझी दे विल आहे. जस्ट गो फॉर इट, मोस्ट ऑफ देम, इफ नॉट ऑल. बट It's not सो easy. सो माझ्या म्हणजे पण माझ्यासाठी एक इंजिनिअरिंगची डिग्री करणंच आहे आणि मग गरजेचं आहे. Yeah. मग ॲक्टिंग आणि व्हॉटएव्हर तुला जे करायचंय ते आयुष्यभर तू कर. आम्ही त्याच्यात काही बोलणार नाही. हा एक आस्पेक्ट होता. Yeah, आय fair. एम ग्रेटफुल की मी तो फॉलो केला. मला त्याच्याने एक वेगळा कॉन्फिडन्स असायचा. बट म्हणजे पण मला एक सांग अजिंक्य, इंजिनिअरिंगनी तुला तुझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये कधी काही हेल्प केली आहे का? खूप केली. सिरियसली? मी सांगू, प्रोड्युसर्सशी नेगोशिएट करताना आपल्याला किती पैसे बोलायला हवे ते करण्यापासून ते ॲक्टिंग वाईज काही गोष्टी किंवा एक ओव्हरऑल एक मला असं वाटतं इंजिनिअरिंगच्या ॲटलीस्ट इंजिनिअरिंगबद्दल तरी मी बोलेन. त्या 4-1 वर्षांमध्ये एक प्रकारे एक लाईफ शिकून जातं. म्हणजे मी 10वी-12वी पर्यंत इतका म्हणजे आई-वडिलांच्या पंखाखाली राहणारा असाच होतो. शाळा, ट्युशन, घर, शाळा, ट्युशन, घर परभणीला. त्यानंतर मी पुण्याला आलो आणि त्यानंतर एक वेगळं जग. माझ्या भाषेला क्रिटिसाइज, मराठीला क्रिटिसाइज. मी मराठी माध्यमाचा होतो, पण तिकडची मराठी बोलायचो. सो तसं वगैरे क्रिटिसाइज म्हणजे एक 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 छोटा कल्चरल शॉक. आत्ता सोशल मीडिया इतका अवेअर आहे, की मला अगदी LA, लंडनमध्ये पण काय चालू आहे, कशी भाषा बोलतात, काय ॲक्सेंट हे इतकं अवेलेबल आहे ना एका क्लिकवर. त्यावेळेलाही अवेलेबल होतं, पण अगदी जाऊन इंटरनेट कॅफेवर जाऊन बसून कोण बघत बसेल? अशी सिच्युएशन त्यावेळेला जस्ट मोबाईल फोन नवे-नवे आले होते, पण ते मला काही दिले नव्हते घरच्यांनी. सो 12वी नंतर फर्स्ट इयरला एक छोटासा फोन आला अँड दॅट्स हाऊ थिंग्स स्टार्टेड रोलिंग फॉर मी. बट तेव्हा असा फुल अंधार वाटायचा म्हणजे पुढे काय वगैरे. सो आय रिअली हॅड टू फाईट इन माय हेड फॉर अ लॉट ऑफ थिंग्स. बट सो इंजिनिअरिंगने मला खूप शिकवलं. बरेच कॅरेक्टर्स पाहायला मिळाले, वेगवेगळ्या पद्धतीचे मुलं-मुली आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स खूप वेगवेगळे होते. सो आणि मला पैसे कसे हाताळायचे, स्वतःला कसं हाताळायचं, वेगवेगळ्या टाइपचे लोक, वेगवेगळी प्रलोभनं दाखवणार.
त्याला कसं हो नाही म्हणायचं हे सगळं खूप त्या 4 वर्षात खूप वॉव! शिकायला मिळालं. व्हेरी दॅट्स हाऊ इट हॅज नाईस, हेल्प्ड व्हेरी मी नाईस. ॲज अॅन ॲक्टर. अद्वै, कधी तू विचार केलास की तुला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची आहे आणि यू वॉन्ट टू बी ऑन दॅट सिव्हिल सर्व्हिसेस? ॲब्सोल्युटली नॉट. पण जर का तू झालीस, सपोज तू झालीस, आय-एस झालीस, कमिशनर झाली, काय चेंज करशील सिस्टममध्ये? Um, I think it comes down to capitalism for me. I think the root of every single problem that we face is capitalism. आणि ती डू तर यू वॉन्ट टू सिस्टम डू यू आहे. वॉन्ट टू एक्सप्लेन कॅपिटलिझम? Yes, of course. So there was a period after the Second World War, which was called the Great Depression, आणि that was a period जेव्हा म्हणजे war नंतर after everybody like so many people had died वगैरे the whole world as a म्हणजे as a community had gone into depression. So as a result, the industrial revolution started. People started making things. The birth of in the like in the north Europe, mein, the Renaissance was happening at the same time. Um, so what happened because of the industrial revolution is that we started creating this system of flow with money. आणि money became म्हणजे पहिले कसं असायचं, there was money was a currency of course, but it held this certain type of value for your goods. Now everybody is just running behind money, which is not how capitalism started. This is what the system has come to now. So capitalism is a system that benefits only the 1% of the people who are sitting in the top, and all of us together, no matter how well we are doing in our fields, are feeding and serving that 1%, and a lot of people don't realize this. ओह! अमेझिंग. तू जर का कमिशनर झाला, तर तू काय बदलशील? तू सिस्टममध्ये गेलास तर? बापरे! अ, मला असं वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये लहानपणापासून मुलांसाठी जर मुला-मुलींसाठी जर मला काही बदलायचं असेल, तर ते हे की त्यांच्या मानसिक ग्रोथकडे पण लक्ष द्यावं. मेंटल आजकाल मेंटल Very, very हेल्थ important. आजकाल जे काही सोशल मीडिया किंवा जे काही मोबाईल फोन अवेलेबल झाले ते जेवत पण नाहीत विदाऊट फोन आणि त्यांची स्ट्रेस लेव्हल, त्यांची एन्झायटी, त्यांच्या गोष्टी ह्या आर टेकिंग टोल. त्यांचं पूर्णपणे डेव्हलपमेंट पण झालेलं नाहीये ब्रेनचं किंवा कशाचं किंवा एक सर्टन अंडरस्टँडिंग किंवा ओपिनियन्स स्वतःचे स्वतः लाईफ बघून फॉर्म न होता दुसऱ्याच्या मतं इतकी ठाम स्वतःला इतकं कन्व्हिन्स करतं ते सोशल मीडिया आणि मग जी मतं तुम्ही सर्च करताय त्याच्याशीच रिलेटेड अजून दिसायला ॲब्सोल्युटली. लागतं. सो इट्स अ डिफरंट फीड तुमच्यासाठी आणि व्हिच इज सो स्केअरी. सो Like त्याच्यासाठी the एक एक सोशल मीडिया डिटॉक्स असो किंवा एक मानसिक त्यांची हेल्थ असो, बद्दलची चर्चा, डिस्कशन आणि कम्फर्टेबली जर कोणी काही फील करतंय, तर ते कम्फर्टेबली सांगू. जसं ताप आला, खोकला आला ह्याबद्दल जसं सहज बोलतात, तसं त्या बाबतीत मेंटल पण हेल्थ मेंटल विषयी हेल्थ बोलणं विषयी पण गरजेचं आहे. बोलणं. very आणि सो मला असं ते मी वाटतं ना, की खूप ठाम करेन. जर का अजिंक्य तू कुठे गेला सर्व्हिसेसमध्ये, एक गोष्ट मला जाणवते, की तू रील आणि रिअल लाईफ वेगवेगळे आहे हे नक्की ठासून सांगशील. हो. बिकॉज तुझ्या 100%. सोशल मीडियामुळे आम्हाला ते हो ना. कळतं. हो ना. Mhm. 100%. अमेझिंग, अमेझिंग. आता आपण एक गेम खेळणार आहोत. Yes. गेमचं नाव आहे नाभिना हाविना. आय थिंक तू खेळलेला आहेस. एकदा हां. एकदा सो दोनदा खेळलो. माझ्याशी बोलत असताना तुम्हाला येस, नो, हां, ना, आहे, नाही बोलायचं नाहीये. मी तुला प्रश्न विचारेल. प्रश्नांची उत्तरं देत असताना कटाक्षाने येस, नो कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बोलायचं नाही. अद्वै, आर यू रेडी? I'm ready. Am I ओके. starting this? नो, येस, वी आर स्टार्टिंग नाऊ. Okay. ठीक आहे. तर मग आता नाविना हवीना आपण खेळतो आहे अद्वै सोबत. अद्वै, मला सांग, मुंबईमध्ये कुठे शिक्षण झालं तुझं? पवार पब्लिक स्कूल, क्या बात है! हांडूप आणि सेंट झेवियर्स कॉलेज. तुला तू जे काही हो. शिकलीस तुला ते आवडलं? जवळपास. अरे, इतकं काय विचार करतेस? आवडलं की नाही ते सांग फक्त. बहुतेक आवडलं. बहुतेक. ओह माय गॉड! मला एक सांग, साउथ बॉम्बे ॲक्सेंट हा लहानपणापासून आहे की तो डेव्हलप झाला? नाही. नाही बोलली. आउट. सो मी याच्यात खूप एक्सपर्ट आहे. कळलं मला ते. अजिंक्य. आणि मी खूप नवीन आहे तर अरे ओ, सो स्वीट. नेक्स्ट टाइम. अजिंक्य, खेळूयात नाविना हवीना? खेळलोय. क्या बात आहे! आणि आता मी जे म्हणतोय त्याच्यातला शेवटचा शब्द जो आहे तो म्हणायचा नाहीये तुला. खेळूयात, मी बोलूयात का? मग बोलूयात असं बोलायचं नाही. हो. जरा तुझ्यासाठी आपण एन्हान्स करूयात बरं. रूल्स. सो अजिंक्य राऊत, मला सांग, आतापर्यंतच्या कॅरेक्टर्समध्ये कुठलं कॅरेक्टर तुझं फेव्हरेट आहे? विठू माऊली कारण माझं ते पहिलं कॅरेक्टर होतं. क्या बात आहे! आणि विठू माऊली कॅरेक्टर करत असताना तू फिल्म्स पण करत होतास, बरोबर? फिल्म्स ह्या ॲक्चुअली ओघाओघाने आल्या. मालिकांपासून सुरुवात केली क्या बात आहे! आणि मालिकांवर जास्त प्राधान्य त्यावेळेला होतं.
मालिका जास्ती आवडतात ना? मालिका कारण सुरुवातच तिथून केली. त्याने एक डिसिप्लिन शिकवला त्यामुळे कदाचित. अरे वाह! क्या बात है! खायला काय आवडतं? पनीर बटर मसाला. कोणाच्या हातचा? असं काही नाही. पनीर बटर मसाला असं काही नाही, असं बोललास तू. असं नाही. काही नाही. ब्रो ओके. ही इज अ प्रो. सो अशा प्रकारे हे दोघंही जण हारलेले आहेत. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि विल डेफिनेटली स्टॉप. मला सांगा, जेव्हा चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक थिएटरच्या बाहेर जातील, काय घेऊन जातील? मला असं वाटतं खूप मजेशीर पद्धतीने खूप कॉमेडी सीन्स, खूप थोडेसे रोमॅन्टिक सीन्स वगैरे आणि अवेअरनेस बद्दलचे सीन्स घडायला लागतात आणि चित्रपट एका वेगळ्या विषयाकडे किंवा त्यातल्याच अजून डेप्थ किंवा गांभीर्याने घेण्याच्या विषयाकडे जातो. मी आताही कॉन्शियसली विचार करतोय की मी नाही किंवा हो केवढं नाही सांग. म्हणत आहे ना. अरे. झालं. सॉरी. सो चित्रपट संपताना मला असं वाटतं नक्कीच सगळेजण ॲट असे सजग होतील की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर अजूनही संधी आहे जगण्याची आणि काही एक बदल घडवण्याची किंवा ॲटलीस्ट सजग जगण्याची, तर त्या बाबतीत आपण विचार करावा. म्हणजे लेट्स से आपण लिफ्ट खूप जास्त वापरतोय, तर ॲटलीस्ट स्टेअरकेसने जाऊया. किंवा प्लास्टिकच्या बॉटली इकडे-तिकडे फेकू नयेत किंवा कमीत कमी वापरावं. एखादी बॉटल आपल्याकडे ठेवा, एखादी पिशवी आपल्याकडे ठेवावी किंवा आजूबाजूला आपल्या सिस्टममध्ये, आपल्या सिलेबसमध्ये त्यामध्ये जे आपण गुरफटून आहोत रोजच्या दिनचर्येत, त्याच्या बाहेर आउट ऑफ सिलेबस जाण्याचा काही जर विचार आला किंवा काय कुठलं संकट, कुठलं प्रॉब्लेम आपल्यावर डोकावतंय, भेडसावतंय आपल्याला, ह्याबद्दल तरी एक विचार व्हावा आणि जर तो विचार केला आणि तो योग्य मार्गाने केला, तर काहीतरी बदल आपण घडवू शकू आपल्या कुटुंबामध्ये. एवढा तरी विचार नक्की आहे. क्या बात है! काय वाटतं तुला? जसं अजिंक्य बोलला तेच आणि त्या विचारामुळे एक चर्चा जी आहे ती सुरू झाली पाहिजे. जसं मी तुझ्याबरोबर बोलून आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ असेच खूप सारे लोकं आहेत, जे हे फील करतात आणि ज्यांना माहिती आहे, जे आहेत अवेअर की हे सगळं चालू आहे. तर या फिल्मच्या निमित्ताने इट्स जस्ट अ स्मॉल कॉन्ट्रिब्युशन ऑफ अस टू बी अ पार्ट ऑफ समथिंग बिग लाइक अ बिग चेंज मे बी इन द फ्युचर. वाह, वाह, वाह! आय थिंक स्मॉल चेंजेसमुळे सुद्धा खूप फरक येस पडेल. आणि आपण डेफिनेटली. एकटे चेंज कधीच नाही करू शकत, नाही ओव्हरनाईट करू शकतो. तर ही जी फिल्म आहे, वी आर 5 स्टुडंट्स, यूथ. सो इट अल्सो टॉक्स अबाउट कम्युनिटी, इट टॉक्स अबाउट जेव्हा अनिकेत इज थोडा अ लिटल अनश्युअर, तेव्हा हाऊ कल्पना हेल्प्स हिम. व्हेन कल्पना इज डिस्ट्रॉयड, हाऊ these people kind of hold each other together to make a change or fight against something so big. अमेझिंग, अमेझिंग. तर मग आवर्जून सगळ्यांनी हा चित्रपट बघायचा आहे. कधी येतोय? 3 जुलै 2026 रोजी. आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा येतोय संपूर्ण महाराष्ट्रात जवळच्या चित्रपटगृहांमध्ये. सो चित्रपटगृहामध्ये जाऊन सगळ्यांनी सहकुटुंब हा सिनेमा पाहायचा. नक्की पाहायचं. थँक यू. थँक यू.